सचिन वाझेंच्या आरोपावर अनिल देशमुखांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलं। वाझेचं वक्तव्य म्हणजे फडणवीसांची नवीन चाल असं देशमुखांनी म्हटलंय। सचिन वाझे गुन्हेगारी वृत्तीचा माणूस देशमुखांचं असं म्हणणं आहे, तर वाझेच्या बोलण्यावर विश्वास ठेवता येत नाही असं कोर्टानं म्हटलंय। फडणवीसांनी वाझेला हाताला धरून आरोप करायला लावले असं देशमुख यांनी म्हटलंय। सचिन वाझेच्या कोणत्याही बयानावर विश्वास ठेवण्यालायक हा व्यक्ती नाही, त्याच्या बयानावर विश्वास ठेवता येत नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे। आणि अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वाझेला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर सचिन वाझेच्या माध्यमातून आरोप लावतायत। त्याच्यामुळे जनतेला हे मी सांगू इच्छितो की मी जे आरोप लावले ते देवेंद्र फडणवीसवर, आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेला पकडून माझ्यावर हे आरोप लावायला सांगितले। पण हायकोर्टाचा आदेश मी परत सांगतो की हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा सचिन वाझे हा व्यक्ती आहे आणि याच्या कोणत्याही बयानावर, याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर विश्वास ठेवता येणार नाही। अनिल देशमुख स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आता हे सगळे आरोप देवेंद्रजीवर करतायत। आता माझं त्यांना असं म्हणणं आहे की तुम्ही जो पेनड्राईव्ह सांगतायत माझ्याकडे पेनड्राईव्ह आहे, तो एकदा दाखवा ना। तुमच्याकडे काय रेकॉर्डिंग आहे, तुम्ही काय दाखवताय देवेंद्रजी बद्दल, काय अपप्रचार करतायत, बदनाम्या करतायत, तो तुम्ही दाखवावा। आता अन्यथा तुमचं सगळं बिंग फुटलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या बबेल बच्चांनी म्हणलं की याची नार्को टेस्ट करा, त्याची नार्को टेस्ट करा। तुमची सत्ता आहे, करून घ्या नार्को टेस्ट। या ठिकाणी ईडी तुमच्याकडे आहे, सीबीआय तुमच्याकडे आहे, सगळे एजन्सीज तुमच्याकडे आहे। त्या ठिकाणी आता हा तुमचा प्लॅन बी दिसतो का? करून घ्या निश्चित रूपाने। नार्को टेस्टची भीती कोणाला दाखवतात? त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल किंवा कमिशन असेल, त्या ठिकाणी या सचिन वाझेने वेगवेगळे स्टेटमेंट दिल्या। पण कोर्टाने सुद्धा निरीक्षण नोंदवलं की याच्या स्टेटमेंटवर विश्वासार्हता ठेवू शकत नाही। अशा पद्धतीची गोष्टी करून त्या ठिकाणी कुणाला धमकायचा प्रयत्न करून राहिला। धमकेला भीक घालत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।